प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. एक व्हा, वेळेवर एक व्हा. राजकीय दृष्ट्या एक व्हा, सामाजिक दृष्ट्या एक व्हा. अन्यथा तुमचे असेच मुडदे पाडले जातील. कोणत्या तरी ठिकाणी तुम्हाला कापल्या जाईल, तुमचा मुर्दा पाडला जाईल आणि कोणत्या तरी जंगलात तुम्हाला जाळून टाकल्या जाईल, फेकून टाकल्या जाईल. ना हाक ना बोंब. जणू काही हा संदेश देणारा हृदयद्रावक आणि अतिशय चीड आणणारी घटना पुण्याच्या खंडाळा, रांजणगाव खंडाळा या गावात घडली. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की या गावाच्या एका ओसार ठिकाणी एक जळालेली महिला तिच्या 2 लेकरांसह मृत अवस्थेमध्ये त्या ठिकाणी सापडली, फेकण्यात आली होती. केवळ ही महिला बौद्ध आहे ही तिच्या हातावरती गोंदलेल्या जय भीम या नावावरून कळलं. अन्यथा कोण, कुठली, काय, काही नाही. तुमच्या जगण्याला आणि मरण्याला सुद्धा किंमत नाही, कारण तुम्ही गटात तटात विखुरल्या गेले. एखादं मोबाईलवरती बाबासाहेबाच्या गाण्याची रिंग टोन ठेवली म्हणून आमच्या पोरांना कापणारी इथली मुर्दाड नीच जातीयता. बाबासाहेबांची जयंती साजरी केली म्हणून आमच्या लेकराला कापणारी इथली नीच जातीयता. बाबासाहेबांच्या गाण्यांवरती नृत्य केलं, डान्स केला म्हणून त्याला मारणारी इथली नीच जातीयता. घराच्या समोर निळा झेंडा लावला म्हणून अख्ख्या परिवाराला मारणारी इथली नीच जातीयता. हे सगळं घडतंय, याला कारण केवळ आणि केवळ तुमच्या आमच्यातली बेकी. आमच्यात ऐक्य नाही. एरवी आम्ही बाबासाहेबांच्या घराण्याच्या माग, ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या माग ताकदीनं उभं राहतो. त्यांच्या सभांना 1 रुपया न देता उलट पक्षी जनता त्यांना निधी गोळा करून देते. लाखोच्या संख्येनं पब्लिक त्यांच्या सभांना जाते. परंतु राजकारणामध्ये मात्र आम्ही त्यांना जे अपेक्षित यश आहे ते मिळवून देऊ शकत नाही, कारण त्यावेळेला आम्ही 1000 आणि 500च्या नोटाला स्वतःला विकून घेतो. स्वाभिमानी माणसं आहेत, टिकाऊ लोक आहेत आणि म्हणून तर आंबेडकरी मुवमेंट जिवंत आहे. परंतु आमच्यातले काही टिनपाट दलाल संपूर्ण वाट लावली आमच्या समाजाची, आमच्या मुवमेंटची, आमच्या चळवळीची. अशा टिनपाट दलालांना वेळीच ओळखा, त्यांना बहिष्कृत करा आणि रांजणगाव पुण्याच्या रांजणगाव खंडाळ्यामध्ये जी घटना घडली तशा घटना टाळा. मित्रांनो, एक आहात तर सुरक्षित आहात. एक है तो सेफ है. त्यामुळे आंबेडकर नावाभोवती आपण सगळ्यांनी एक होऊया. आंबेडकर लढा मजबूत करूया, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना विनम्र आवाहन करतो. आणि आमच्या त्या लेकीला
जे मारून टाकण्यात आलेलं आहे, तिची जी हत्या करण्यात आलेली आहे, तिच्या 2 लेकरांसह तिला त्वरित न्याय मिळावा यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, लढा उभा करूया. कारण आपल्याला लढल्याशिवाय काहीच मिळत नाही, आपल्याला संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, हा देश आमचा, आम्ही मूल निवासी इथले, परंतु आम्हाला संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. त्यामुळे संघर्षाला सिद्ध रहा. आपल्या त्या लेकीला आणि तिच्या 2 लेकरांना न्याय मिळवून द्यायचा आहे. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.